आज आपण टिपिकल महाराष्ट्रीयन लुक मेकअप कसा करायचा ते बघणार आहोत. त्याच्यामध्ये काय काय आपण ज्वेलरी घालणार आहोत ते सुद्धा बघणार आहोत. सर्वात आधी फेसवॉशने चेहरा धुवून घेतला आहे. मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनने मान आणि चेहरा कव्हर करून घ्यायचा. मॉइश्चरायझर व्यवस्थित लावायचं, सनस्क्रीन पण व्यवस्थित लावून घ्यायचं. पूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित तुम्ही लावा. मॉइश्चरायझर थोडंसं जास्त लावलं तरी चालेल. सनस्क्रीन पूर्ण व्यवस्थित चेहऱ्यामध्ये मुरून द्यायचं, जेणेकरून जे आपण केमिकल किंवा जे बाकीचे फाउंडेशन वापरतो त्याने चेहरा खराब होत नाही. त्याच्यानंतर आपल्याला लावायचं आहे ते म्हणजे प्रायमर. व्यवस्थित प्रायमर सगळीकडे व्यवस्थित लावून घ्या. प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी असते, त्याच्यानुसार तुम्ही प्रोडक्ट्स वापरू शकता. इथे माझी रफ स्किन आहे, त्याच्यानुसार मी वापरले. त्याच्यानंतर बघा, बीबीचं इथं मी फाउंडेशन वापरलेलं आहे. हे लिक्विड फाउंडेशन आहे, याच्यामध्ये पाणी घालायची गरज नसते. ते तुम्ही डिरेक्टली थोडं थोडं करून पूर्ण चेहऱ्याला त्यात कव्हर करायचं आणि व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला लावायचं. काही जण इथे म्हणजे स्पंजचा वापर करतात, पाण्यात मिक्स करून ते स्पंज पूर्ण चेहऱ्याला टॅप टॅप करून लावतात. मी मात्र इथं फिंगर्सचाच वापर करते. मैत्रिणींना कधी मध्ये मी इथं व्हिडिओमध्ये खूप सारे माझे शेजारी लोक बसलेले, त्याच्यामुळे मी त्यांच्याशी मैत्रिणींशी बोलता बोलता हा व्हिडिओ काढलेला आहे. त्यानंतर बघा, मी पूर्ण फाउंडेशन हे पूर्ण चेहरा कव्हर केला आहे, मान सगळं कव्हर केलेला आहे. व्यवस्थित क्लीन सगळीकडे व्यवस्थित ते मुरून घ्यायचं फाउंडेशन. त्याच्यानंतर इथं बीबीचंच मी इथं पावडर लावलेली आहे. तुम्ही लूज पावडर लावू शकता, जी तुमच्याकडे पावडर अवेलेबल असेल ती तुम्ही लावू शकता. इथे मी स्पंजच्या थ्रू ही लावलेली आहे. स्पंजसोबत ही पूर्ण मी चेहऱ्याला ही पावडर टॅप टॅप करून त्याच्यामध्ये फेस आणि मान पूर्ण त्याच्यामध्ये कव्हर केलं आहे. मी इथं सिंपल साधा मेकअप केलेला आहे, खूप सारे असे प्रोडक्ट मी वापरत नाही. त्यानंतर बघा, चेहऱ्याचा पूर्ण कव्हर मी करून घेतलेला आहे. काही काही ठिकाणी मध्ये पॅचेस होते ते मी कव्हर करून घेतला आहे. त्यानंतर इथं मेकअपचा पॅलेट घेतला आहे. त्याच्यानंतर मी साडीला सुटेसं असं मी इथं आयलॅशेस लावलेले आहेत. बघा, आईचा मेकअप मला खूप आवडत नाही, डोळ्यांचा मेकअप मी थोडासाच करते. मी इथं मेकअपमध्ये काजळ वापरलेलं नाही. तुम्ही काजळ लावू शकता किंवा आयलायनरचा वापर करू शकता. बघा, मी अगदी थोडंसं लावलं आहे. त्यानंतर ब्लश पण मी अगदी थोडंसंच लावणार आहे. ब्लशसाठी माझ्याकडे सेपरेट असा ब्लश नाही. जे माझ्याकडे मेकअप किट आहे त्याच्यामध्ये जे त्यांनी 2-3 असे ब्लशेस दिलेले आहेत, त्यातलाच मी एक फेंट बेबी पिंकचा जो हे होता कलर होता तोच मी तिथे वापरलेला आहे. त्यानंतर बघा, मी ते सिंदूर लावलेला आहे. मला रोज सिंदूर कंपल्सरी लागतं. सिंदूरशिवाय माझा मेकअप किंवा माझं दिनक्रम संपत नाही. मला सिंदूर कंपल्सरी हवंच असतं. त्यानंतर बघा, मी इथं थोडीशी डार्क रेड कलरची लिपस्टिक लावलेली आहे. त्यानंतर मी चंद्रकोर लावलेली आहे, कारण आज मी नऊवार साडी नेसलेली आहे, त्याच्यामुळे मी चंद्रकोर लावले. टिपिकल मी दागिने घालणार आहे. त्याच्यामध्ये काळ्या मण्यांची पोत, त्याच्यानंतर मी नेकलेस, त्याच्यानंतर हे 3 पदरी जो माझ्याकडे हार अवेलेबल होता, जो माझ्या लग्नातला होता, तो मी वापरला आहे. त्याच्यानंतर मेन म्हणजे गंठण. सवाष्णीचं गंठण लूक खूप छान वाटतं. गंठणी लूक खूप छान येतं, काठपदराच्या साडीवरती खूप छान वाटतं. त्यानंतर मी कानातले घातलेत. झुमक्याचे कुठलेही कानातले तुम्ही घाला, थोडेसे मोठे कानातले घाला, जेणेकरून चेहरा खूप छान दिसतो. त्यानंतर मेन म्हणजे काठपदर साडी आहे. ऑफकोर्स नथीशिवाय हा मेकअप कंप्लीटच होऊ शकत नाही. मी तर सुंदरशी अशी नथ घातलेली आहे. ठसठशीत नथ घाला मैत्रिणींनो, खूप छान वाटते. त्यानंतर काठपदरसाठी नऊवार साडी आहे, तर नक्कीच हिरव्या बांगड्या घाला. सुवासिनी जेव्हा आपण असतो तेव्हा खूप छान हिरव्या बांगड्या त्या साडीवरती जातात. त्याच्यानंतर बघा, इथं मी तोडेसुद्धा घातलेत, हे मला लग्नात मिळालेले होते. त्याच्यानंतर पदर घेतलेला आहे आणि मी माझं पूर्ण लूक कव्हर केलेला आहे. व्यवस्थित पदर लावा. त्यानंतर काठपदर साडी घाला. इथे बघा, माझ्याकडे नथीसारखीच आता साडीपिन निघालेली आहे, तीही लावलेली आहे. मी तर पेशवाई साडी घातलेली आहे. माझी रेडीमेड साडी आहे, काठपदर साडी, नऊवार साडी, खूप छान वाटते. बघा, माझा मेकअप रेडी आहे. मी इथं शेला घेतलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.